आज आपण आदरणीय सुरेखाताई यांच्या वाढदिवसाला हजर झालेला आहोत. तुमचं मनापासून मी एक भाऊ म्हणून स्वागत करतो आणि ताईच्या वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा देतो. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. आज ताईने कौतुक केलं, माझा भाऊ असा आहे, माझा भाऊ तसा आहे, सिंगर आहे. हां, ताईच्यामुळे मी गायला लागलो, म्हणजे गात आहे, सिंगिंग शिकत आहे. जसा वेळ भेटेल त्याप्रमाणे प्रत्येकाला वेळ भेटेल त्याप्रमाणे करतो. आणि खरंच तिचं कौतुक करणं जेवढं कमी आहे, जेवढं करावं तेवढं कमी आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं जे बाबासाहेबांनी सांगितलं आहे की कोणत्याही समाजाची किंवा कोणत्याही देशाची प्रगती जर मोजायची असेल तर त्या देशातील, त्या समाजातील स्त्रियांची किती प्रगती झालेली आहे ह्याचा शोध घ्या. आणि जर ताईकडे जर बघितलं, आज मोठे इव्हेंट ती स्वतः कंडक्ट करते. तिला सूत्रसंचालनासाठी खूप ठिकाणी बोलवलं जातं, मोठमोठ्या स्टेजवरती. तर खरंच आमच्या घरचं, समाजाचं आणि जिथे आम्ही राहत होतो त्या ठिकाणचं खरंच तिचं कौतुक करायला पाहिजे की ती खूप पुढे जात आहे आणि अजून तिला पुढे जायचं आहे. ताईच्या स्वभावामधले जो गुण आहे तो गुण कोणता आहे तर आपण ह्या बॅनरवरती तुम्ही बघितलं असाल, बाबासाहेबांचं लिहिलेलं जे वाक्य आहे ते वाक्य एकदम तंतोतंत तिला जुळतं. ते कोणतं? 100 वर्ष शेळी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगा. किती वर्ष जगला याला महत्त्व नाही, तर तुम्ही कसं जगला ह्याला महत्त्व आहे. आणि ताईचं आयुष्य हे खरंच वाघासारखं होतं आणि ह्या पुढेही राहील. तिच्या आयुष्यामध्ये जे कोणी तिच्या सहवासामध्ये आले, त्याची ओळख झाली, त्यांच्या त्या व्यक्तीला, ती व्यक्ती तिला तर कधीच विसरू शकत नाही. आणि वाढदिवस हा जो वाढदिवस आपण साजरा करतो त्याच्या मागे एक फार मोठं नाही म्हणता येणार, एक घटना झालेली आहे. वाढदिवस आम्ही साजरा आज हे वाढदिवस मला असं वाटतं 5वं वर्ष आहे, जे सलग आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन वाढदिवस साजरा करायला लागलो. त्याच्या मागे कारण असं होतं की माणूस जर बघितलं जिवंतपणी त्या माणसाचं कधीच तो कौतुक करत नाही समोरच्या माणसाचं. आणि मेल्या तो साधा त्याला भेटायला सुद्धा जात नाही जिवंतपणे असताना. आणि एकदा जर का मेला की आवर्जून तो तिथे हजेरी लावणार. अशीच घटना आमच्या दिव्यामध्ये एका कार्यकर्ता महिला आहे, त्यांच्या घरी झाली होती. त्यांचे चुलते खूप वर्षापासून, 12 वर्षापासून, 10-12 वर्षापासून जे आहेत ते आजारी होते, बेडवरती होते. पण या 10-12 वर्षामध्ये किती लोक आले भेटायला ते काय सांगू शकत नाही. पण ते जेव्हा वारले तेव्हा त्यांना बघण्यासाठी खूप लोक आले. खूप लोकांनी चांगली भाषणं केली. पण त्यांचं कौतुक केलं, पण त्यांचं कौतुक ऐकायला तिथं कोणच नव्हतं. जी व्यक्ती आहे ज्याने ऐकायला पाहिजे होतं ती व्यक्ती नाही आहे तिथे. मी असं म्हणत नाही की कोणी वारल्यानंतर जाऊ नये, बोलू नये, शोकसभा करू नये, ते करा. पण त्यांच्या जर हयातीत आपण जर काय गोष्टी केल्या असत्या तर किती सुंदर झालं असतं. त्या व्यक्तीला जगण्याची ऊर्जा मिळाली असती, तिची आठवण राहिली असती. पण आपण जिवंतपणे करत नाही कौतुक, मात्र मरणावर मेल्यानंतर करतो. महापुरुषांचा पण संघर्ष जर बघितला आपण, जिवंतपणी
त्यांना साथ देणारी खूप कमी लोक होती, पण ते गेल्यानंतर त्यांचा नावाचा उदो करणारी भरपूर लोक होती. म्हणून जीवन जगत असताना आपण शोधलं पाहिजे की आपल्या समोर आदर्श कोण आहे, त्याच्या बरोबरीने आपल्याला जायला पाहिजे. हे आपण जिवंतपणी असतानाच शोधलं पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो ना की एखादी व्यक्ती जर आपला मार्गदर्शक असेल, बुद्ध सुद्धा म्हणतात मी मार्गदत्ता आहे, बरोबर. म्हणजे तुम्हाला जिथे जायचे तिथे मी मार्ग दाखवू शकतो, पण असा मार्गदत्ता आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ताई ही खूप सुंदर मार्गदर्शन करते, प्रत्येक गोष्टीवरती असतात तिचे मार्गदर्शन. आणि आयुष्यामध्ये पिलर, आपण पिलर म्हणतो आपल्या आयुष्यामध्ये, म्हणजे माझ्यासाठी धावून येणारे कोण लोक आहेत, बरोबर, असं आपण म्हणतो. पण पहिलं गोष्ट, सगळ्यात पहिला आपण अगोदर विचार केला पाहिजे की तू किती लोकांसाठी धावून जातो, तू किती लोकांचे पिलर आहेस. तू जर कोणाचा तर असेल पिलर, तर तुझा सुद्धा कोणीतरी पिलर होणार. वाढदिवसाच्या करण्यामागेची संकल्पना ही होती की जिवंतपणी त्या व्यक्तीचं कौतुक झालं पाहिजे. मग ताई आणि आम्ही विचार केला की मग ते कसं होऊ शकतं. मग ते वाढदिवस होऊ शकतो. वाढदिवशी आपण जर साजरे केले आणि लोकांना जर साजरे करायला लावले तर काय होईल की एक आनंद, एक ऊर्जा त्या व्यक्तीला मिळेल. आणि 5 वर्षामध्ये खरंच सांगतो सर की आपण वाढदिवस ताईचा जसं साजरे केले तसे, म्हणजे आम्ही सिंगिंग म्युझिक वगैरे ठेवले. तर आमचे मित्र इथं बसले, अजित कदम म्हणून, बरोबर, त्यांनी पण ते सिंगिंगचे बघितले. अरे हे असं पण गाता येतं आपल्याला, घरी बसल्या कार्यक्रमामधून एवढी उत्साह मिळतोय. तर त्यांनी बघितलं, असे माझे 10वीचे मित्र जे होते त्यांनी बघितलं की मग त्यांनी ते विचार करायला लागले, हा आपण वाढदिवस साजरे केले पाहिजे. म्हणजे आमच्या मित्रमंडळीमध्ये वाढदिवसाची एक सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोक, तिच्या संपर्कात असणाऱ्या लोकांनी केलं. का करायचं नाही आपण सेलिब्रेशन? सेलिब्रिटीनेच फक्त सेलिब्रेशन करायचं का? सेलिब्रेशन हे प्रत्येकाने केलं पाहिजे, कारण तुम्हाला सुद्धा हा तो अधिकार आहे. बरेच जण बोलतात अरे वाढदिवस काय साजरा करायचा आहे, 1 वर्ष आपला कमी होतोय, हे निगेटिव्हिटी आहे. अरे तुम्ही ही निगेटिव्हिटी घेऊन तुम्ही जगणार आहात का? तुम्ही विचार करा, मी 1 वर्षामध्ये काय केलंय हे वाढदिवशी बघू शकतो. आणि ताईनी आता एक चांगला पर्स्पेक्टिव्ह दिलेला आहे, एक दृष्टिकोन दिलेला आहे. वाढदिवस हा फक्त स्वतःचा कौतुक करण्याचा दिवस नाही, तर वाढदिवस हा आपल्या जीवनामध्ये संघर्ष करत असताना आपल्याला कोणी आधार दिला, आपल्याला कोणी मदत दिली, त्याच्याविषयी आदरभाव व्यक्त केला पाहिजे. त्याच्याविषयी ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता ही व्यक्त झाली पाहिजे. नाहीतर आपण त्याच वेळी फक्त बोलतो थँक्यू, बरोबर, पण त्या थँक्यूने समोरच्या माणसाला तेवढी प्रेरणा मिळते का? जर त्या व्यक्तीचं थँक्यू या सगळ्या लोकांमध्ये जर म्हटलं तर ती व्यक्ती अजून जोमाने, ऊर्जेने काम करू शकतो. बाबासाहेबांनी त्यांच्या ॲनिलेशन ऑफ द कास्ट या पुस्तकात एक मस्त वाक्य म्हटलेलं आहे. ते वाक्य मी तुम्हाला सांगतो की भारतामध्ये समाजकार्य जे आहेत करणं खूप कठीण आहे. समाजकार्य न करण्याच्या मागे काय कारण आहे? कठीण आहे कारण जो समाजकार्य करा जातो त्याला त्याचे पाय ओढणारे भरपूर आहेत. आणि बघा आपला राष्ट्रीय खेळ सुद्धा कुठला आहे? कबड्डी एक आहे ना. आणि हे जे म्हणजे समाजकाम करण्यासाठी लोक पुढे प्रेरित होत नाही, बरोबर, कारण समाजामध्ये ग्रॅटिट्यूडची भावना पाहिजे, काम करण्याची जिद्द पाहिजे की मी जर केलं तर समाजाचं मागे जे राहिलेले त्यांना पुढे आणू शकतो. पेबॅक टू सोसायटी म्हणजे समाज ऋण चुकवणे
आपण समाजाचं काहीतरी देणं लागत आहोत आणि आपल्याला पण चुकवायला पाहिजे, ही भावना जपणं फार गरजेचं आहे. आणि ही भावना ताई हमेशा जपून ठेवते. जसं बाबासाहेबांनी सांगितलं आहे, लाईफ शुड बी ग्रेट रादर दॅन लॉंग. म्हणजे तुमचं जीवन महान असलं पाहिजे, लांब नसलं तरी चालेल. आपल्या महापुरुषांचं सगळ्यांचं जीवन बघा. शिवाजी महाराज 48 इयर्समध्ये गेले. संत तुकाराम महाराज 50 वर्षामध्ये गेले. बाबासाहेबांचं पण खूप कमी आयुष्य होतं. ह्या कमी आयुष्यामध्ये त्यांनी खूप महान असं काम केलं, पण आज सुद्धा त्यांचं नाव घेतलं जातंय. मित्रांनो, म्हणून जगायचं तर महान काम करूनच जगायचं, महान उद्देश ठेवून समाजासाठी जगलं पाहिजे. हाच एक वाढदिवसाच्या मागे कुठंतरी विजन आहे की समाजापर्यंत हे पोचलं पाहिजे, समाजाने ह्याच्यातून काहीतरी घेतलं पाहिजे. हा उद्देश ठेवून हा वाढदिवसाचं मुहूर्त रोवली गेली आणि आज त्याचे चांगले बीज रोवलं गेलं आणि त्याचे चांगली फळं यायला लागली असं मला तरी दिसतंय. यापुढे आपले असेच कार्यक्रमाची रूपरेषा आहे आपली अशी आहे की प्रबोधनाबरोबर संगीतमय कार्यक्रम होत राहणार आहेत. महापुरुषांची गाणी असतील किंवा हिंदी गाणी असतील, मराठी गाणी असतील, हे मोठ्या प्रमाणामध्ये आपण घेणार आहोत इथे. की म्हणजे आपण असाही वाढदिवस करू शकतो आणि हे वाढदिवस करायला काय जास्त पैसे लागत नाही. बरेच लोकांचा गैरसमज आहे, वाढदिवस साजरा करणं म्हणजे पैशाचा अपव्यय आहे. नाही, पैशाचा अपव्यय नाही आहे, पैशाचा योग्य असा वापर होतो. फक्त योग्य प्रकारे केले पाहिजे. नुसते दारू उडवून वाढदिवस साजरे नाही होत. त्याचं कारण काय? तुम्ही दारू उडवाल, पण ते दारू उडवलेली तुम्ही कोणाला सांगणार? तुमच्या आईला सांगू शकता, तुमच्या बहिणीला सांगू शकता, तुमच्या बायकोला सांगू शकता मी अशी दारू उडाली म्हणून. आज हा जो कार्यक्रम झाला, हा कार्यक्रम तुम्ही ऐकला, बघितला, ही गोष्ट तुम्ही लोकांना, तुमच्या घरच्यांना सांगू शकता. हाच आनंद आहे. आनंद घेणे, जसं मगाशी ताई बोलली की आनंद दिला पाहिजे. लक्षात ठेवा, आनंद जो आहे, आनंद देणारा माणूस कसा असतो? फुलं वाटणाऱ्यासारखा असतो. जो फुलं वाटतो ना, बरोबर, त्याच्या भले समोरच्याला देतोय तो, पण तो सुगंध त्याच्या हातात राहतो आणि तो सुगंध त्याच्याकडे आनंद म्हणून राहतो. आनंद देणारा माणूस स्वतःही आनंदी राहतो, दुसऱ्यालाही देतो राहतो. हाही महत्वाची गोष्ट आहे. आनंदी राहणारा माणूस हा दुसऱ्यांच्या आनंदासाठी तो करतोच, पण तो स्वतःच्या सुद्धा आनंदासाठी करत असतो. ही फार मोठी गोष्ट आहे. आणि आपण आयुष्यामध्ये आनंद दिला पाहिजे आणि लोकांना पुढे आणलं पाहिजे. एवढंच मी इथे या ठिकाणी बोलतो आणि पुढचं नियोजन ताईला सुपूर्द करतो.